हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण सुपारी या झाडाबद्दल माहिती घेणार आहोत. सुपारीचं इंग्रजीत नाव आरेका पाम असे आहे. त्याला बिटल नट असेही म्हणतात. सुपारीचा वृक्ष किंवा भोपळी हा मलेशियाचा रहिवासी असून त्याचा विस्तार ब्रिटिश राजवट किंवा त्या काळच्या अगोदरच्या काळात झाल्याचे मानले जाते. या झाडाचा भारतातील अस्तित्वाचा उल्लेख वॉन हीडच्या 1676 पहिल्या खंडापासून आढळतो. सुपारीचे शास्त्रीय नाव आरेका कॅच्चू असे आहे. मलबारी लोक सुपारीला हारेकावा असे म्हणतात आणि हारेकावावरून सुपारीच्या प्रजातीचे नाव आरेका असे ठेवले गेले असावे. त्याप्रमाणे कर्नाटक सुपारीला अडका, अडकी या नावाने ओळखतात. काही संशोधकांच्या मते कर्नाटकी नावापासून शास्त्रीय नाव उगम पावले असावे. भोपळीची झाडे शेलाटी आणि सरळसोट असून त्यांची उंची 20 ते 30 फूट इतकी असते. खोडाचा रंग प्राथमिक अवस्थेत हिरवा असतो, नंतर तो भुरकट राखाडी असतो. खोडाची रुंदी 1 फूट असते. वाळलेल्या पानाच्या खोडावरील खुणा पेर म्हणून ओळखल्या जातात. ही पेरे वर्तुळाकार थोडी उंचावलेली असतात. पिसाच्या आकाराच्या कोवळ्या पानांच्या खालच्या बाजूला सोपाटा खालच्या भागातून हा फुलोरा उगवतो. फुलोरा नारळाच्या फुलोराप्रमाणे असतो. त्याला अनेक शाखा असतात. या शाखांवर मांसल दांड्याच्या रुतलेली मादी फुले असतात आणि वरच्या भागात नर फुले असतात. पक्व फले 2-3 दुय्यम घडात विभागलेली असतात. संपूर्ण घडात जवळपास 250 फळे असतात. फळास एकच बी तयार होते. बी कठीण असून त्याचा अंतर्भाग पांढऱ्या शिरा पसरलेल्या असतात. सुपारी हा विड्याच्या पानात टाकावयाचा एक पदार्थ. सुपारी भोजनानंतर तशीच फोडून खातात. सुपारी कातरण्यासाठी अडिकता वापरतात. सुपारी, भरडा सुपारी, चिकनी सुपारी, निमचिकनी, रोटा, ढब असे अनेक प्रकार आहेत. या प्रकारच्या सुपारीच्या फळावर केलेल्या विविध प्रक्रिया अवलंबून असतात. भोपळीची लागवड बिया रुजवून केली जाते.